हॅलो, गुड आफ्टरनून मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आपली जी सिरीज स्टार्ट केली ती सिरीज थोडी डिस्कंटिन्यू झालेली आहे आणि आता त्याला काय करूया, कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं मित्रांनो, तर रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर आपला चालू होता आणि त्याच्यावर एक दोन लेक्चर आपले झालेले आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला रिव्होल्यूशन म्हणजे काय, रोटेशन म्हणजे काय याबद्दल आपण पाहिलेले आहे. त्याच्यानंतर अॅनालॉगस क्वांटिटीज, व्हॉट इज लिनियर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट, म्हणजे ट्रान्सलेशन मोशन आणि रोटेशनल मोशन मधले अॅनालॉगस क्वांटिटी आपण पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी, लिनियर एक्सलेशन, अँग्युलर एक्सलेशन, या गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टी पाहिलेल्या आपण मित्रांनो. तर आपण कंटिन्यू करूया. आपला हा थर्ड लेक्चर आहे मित्रांनो. तर आपल्या चॅप्टरचं नाव काय मित्रांनो, चॅप्टर फर्स्ट आहे क्लास 12चा, म्हणजे क्लास 12ची आपली सिरीज चालू केलेली. क्लास 12 चॅप्टरचं नाव चॅप्टर फर्स्ट आहे. चॅप्टर फर्स्ट आहे मित्रांनो. तर रोटेशनल डायनामिक्स, चॅप्टरचं नाव काय, रोटेशनल डायनामिक्स. ओके, रोटेशनल डायनामिक्स. रोटेशन रिव्हॉल्युशन आपण पाहिलेले. तर आपण आता काय पाहणार आहोत, सर्क्युलर मोशन. पण सर्क्युलर मोशन म्हणजे पण काय 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 याबद्दल पण आपण पाहिले. रोटेशनल मोशन म्हणजे काय पाहिलेले. तर आपण आज काय पाहणार आहोत मित्रांनो, तर कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहे. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, तर सर्क्युलर मोशनचे काय काय कॅरेक्टरिस्टिक आहेत, याचे काय काय कॅरेक्टरिस्टिक, याचे लक्षणे काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य म्हणून आपण, त्याचे काय आहे हे आपण आज पाहणार आहोत. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. तर याचा पहिला कॅरेक्टरिस्टिक असेल मित्रांनो, सर्क्युलर मोशन हा काय आहे, तर सर्क्युलर मोशन हा पिरियडिक मोशन आहे. सर्क्युलर मोशन इट इज अ पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन, सर्क्युलर मोशन काय आहे, तर पिरियडिक मोशन आहे. ओके, तर प्रथमतः आपल्याला काय पाहावं लागेल, व्हॉट इज पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे काय, पिरियडिक मोशनची डेफिनेशन काय असेल मित्रांनो. If periodic motion is the motion of the particle repeats its path along the same trajectory to orbit, म्हणजे सेम पाथवर ते म्हणजे परत परत त्याच पाथवर येईल असं, म्हणजे त्याच ट्रॅजेक्टरीवर काय करेल, पार्टिकल काय करेल, मूव्ह करेल मोशन, त्याचं मोशन क्रिएट करेल आणि रिपीट करेल. म्हणजे पिरियडिक म्हणजे काय, पिरियडिक म्हणजे काय, रिपीट इट सेल्फ, म्हणजे स्वतः ते रिपीट करेल. तर पिरियडिक मोशनची डेफिनेशन आपण घेऊया त्या ठिकाणी. पिरियडिक मोशनची डेफिनेशन, व्हॉट इज पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे काय, periodic motion is the motion, periodic motion, it is the motion of the particle किंवा बॉडी म्हणा, of the particle किंवा बॉडी म्हणा, particle, periodic motion of the particle repeats हा इम्पॉर्टंट आहे वर्ड, रिपीट इट्स पाथ along सेम ट्रॅजेक्टरी किंवा पाथ ऑर्बिट, ट्रॅजेक्टरी किंवा ऑर्बिट. ओके, याची डेफिनेशन असेल. ओके, याची डेफिनेशन. तर याचं एक्झाम्पल पाहिला मित्रांनो, तर याचं एक्झाम्पल काय असेल मित्रांनो, हँड असेल का, हँड ऑफ क्लॉक्स, म्हणजे मिनिट हँड किंवा सेकंड हँड असू दे. आता ही स्मार्ट वॉच आहे, तर आपल्या जुन्या जे वॉचेस आहेत त्याच्यामध्ये त्याचा मिनिटचा काटा, सेकंदचा जो त्याचा टिप आहे, त्याचा टिप जो आहे ना, काय करतो मित्रांनो, तो मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन रिव्हॉल्व करतो आणि रिपीट त्या ठिकाणी येतो. म्हणजे 1 सेकंद 2 सेकंद असे 30 सेकंद झाले, 60 सेकंद झाले, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतं, 60 सेकंद झाले, परत की त्याच मोशन म्हणजे रिपीट, त्याचा पाथ जो आहे ना, त्याचा ऑर्बिट जो आहे ना, ते म्हणजे ऑर्बिट जे आहे किंवा ट्रॅजेक्टरी सेम पाथवरून काय करतो, रिपीट करतो. तो एक एक्झाम्पल झाला पिरियडिक मोशनचा. किंवा मोशन ऑफ द अर्थ,
म्हणजे अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, म्हणजे सन भोवती फिरते 360 डेज घेते, टेक्स करते, म्हणजे रिव्हॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे आपलं अर्थ रिव्हॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे मोशन मूव्ह करण्यासाठी याच्या भोवती सन भोवती. तर 365 डेज, 365 दिवस घेते. तर ते सुद्धा 365 दिवस झाले, परत आणखी त्याच ठिकाणी म्हणजे रोटेट करत असताना, मोशन घेत असताना परत रिपीट त्याच ऑर्बिटने काय करते, कक्षेने किंवा ट्रॅजेक्टरीने सेम पाथने काय करते, रिपीट करते. ते झालं पिरियोडिक मोशन, त्याला म्हणतात पिरियोडिक मोशन. तर हा सर्क्युलर मोशनचा हे कॅरेक्टरिस्टिक आहे. सर्क्युलर मोशन काय आहे, तर पिरियोडिक मोशन आहे असं म्हणतो मित्रांनो. त्यानंतर दुसरा त्याचा सर्क्युलर मोशनचा कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर इट इज एक्सेलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन काय आहे, तर एक्सेलरेटेड मोशन. इट इज द सर्क्युलर मोशन इज द accelerated motion. Okay, accelerated motion. सर्क्युलर मोशन काय, तर सर्क्युलर मोशन हे ऍक्सेलरेटेड मोशन. तर म्हणजे ऍक्सेलरेटेड मोशन म्हणजे कसं, तर एक सर्क्युलर पाथ आपण कन्सिडर करूया. एक सर्क्युलर पाथ आहे, हा सेंटर आहे त्याचा. ओके, या ठिकाणी सेंटर आहे, या ठिकाणी रेडियस क्रिएट झाली त्याची आर, ही रेडियस त्याची. ओके, हा पॉईंट ए आहे, पॉईंट ए. या ठिकाणी याची वेलोसिटी, म्हणजे याची वेलोसिटी डायरेक्शन, म्हणजे वेलोसिटीचं डायरेक्शन, म्हणजे वेलोसिटी वेक्टर क्वांटिटी, वेलोसिटीला मॅग्निट्यूड ऍज दिल्याचं डायरेक्शन असते. तर वेलोसिटीचं डायरेक्शन जे दिलेलं असते, याच्यावर ट्रॅजेक्टरी पाथ, म्हणजे सर्क्युलर पाथवर वेलोसिटी डायरेक्शन ही टँजेन्शियल असते, म्हणजे ऑलवेज टँजेन्शियल असते. ओके, तर ऑलवेज टँजेन्शियल असते, हे टँजेन्शियल त्याची डायरेक्शन या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आता समज एखादा आता एक्झाम्पल घ्यायला गेलं, म्हणजे ऍक्सिलरेटेड म्हणजे काय, तर ऍक्सिलरेटेड मोशन कसं काय, म्हणजे ह्याचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन ऍक्सिलरेटेड कसं आहे, तर प्रत्येक इन्स्टंटला, एव्हरी इन्स्टंटला त्याची वेलोसिटीची डायरेक्शन चेंज होते. तर एक्झाम्पल घेतलं, कारचं एक्झाम्पल घेतलं, सर्क्युलर पाथवर, ट्रॅकवर जर कार मुवमेंट करत असेल, मूव्ह करत असेल, तर प्रत्येक स्टेज, म्हणजे प्रत्येक इन्स्टंटला वेलोसिटीची डायरेक्शन चेंज होते मित्रांनो. म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड सेम असतो, म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये मॅग्निट्यूड सेम आला, त्याचं मॅग्निट्यूड सेम असेल, पण त्याची वेलोसिटीची डायरेक्शन प्रत्येक इन्स्टंटला, प्रत्येक ट्रॅकला, प्रत्येक ठिकाणी पॉईंटला काय करेल, त्याची वेलोसिटीची डायरेक्शन वेगवेगळ्या ठिकाणी असेल, म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शन असेल. ओके, त्या ठिकाणी घेतला, हा पॉईंट बी ला जर घेतला, तर या ठिकाणी एक ट्रॅजेक्टरी असं, म्हणजे टँजेन्शियल असेल, त्या ठिकाणी वेलोसिटी डायरेक्शन काहीतरी व्ही असेल, या ठिकाणी व्ही असं वेलोसिटीचे डायरेक्शन असेल. ओके मित्रांनो, म्हणून काय सर्क्युलर मोशन काय, तर ऍक्सेलरेटेड मोशन आहे, असं त्याचं म्हणजे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हे दोन कॅरेक्टरिस्टिक आहे सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक झाले. तर आता काय करू आपण मित्रांनो, आता नेक्स्ट जो आपला पॉईंट असेल, तो नेक्स्ट पॉईंट असेल टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे काय काय त्याचे प्रकार आहेत, कुठले किती प्रकार आहेत, व्हॉट आर द टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे टाइप्स काय आहेत हे पाहूया आपण. आता कॅरेक्टरिस्टिक झाले, तर आता काय पाहूया, तर सर्क्युलर मोशन टाइप्स. व्हॉट आर द टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. आपल्या पॉईंटचं नाव आहे टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, कमी मध्ये थोडं छोटा व्हिडिओ थोडा छोटा बनला पाहिजे, आणि थोडं शिकूया आपण लेक्चर मध्ये. ओके, तर व्हॉट आर द टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स आहेत मित्रांनो. त्याचे देर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. देर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, डू यू अंडरस्टँड. ओके, हा ओके, देर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, तर पहिला टाइप काय असेल मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय असेल मित्रांनो, याची डेफिनेशन बघा आपण. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ड्युरिंग द सर्क्युलर मोशन, ड्युरिंग द सर्क्युलर मोशन, ड्युरिंग द सर्क्युलर मोशन, if the speed of the particle किंवा बॉडी, the speed of the particle किंवा बॉडीची स्पीड असेल, स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. काय असेल, रिमेन्स कॉन्स्टंट असेल, रिमेन्स कॉन्स्टंट, then that is called as a uniform circular motion. त्याला काय म्हणतात, it is called as uniform circular motion. काय असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असेल, ड्युरिंग द सर्क्युलर मोशन इफ द स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर याचा एक्झाम्पल पाहायला गेला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा एक्झाम्पल जर पाहायला गेला मित्रांनो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा एक्झाम्पल जर पाहायला गेला, आता तेच एक्झाम्पल, आता याचा मिनिट काटा,
मिनिट म्हणजे हँड ऑफ क्लॉक, म्हणजे जे सेकंड हँड किंवा मिनिट हँड झाला, सेकंड हँड झाला किंवा आवर हँड, कुठला बी क्लॉक म्हणजे आता जे जुने, आता हे स्मार्ट वॉच आहे, जुने जे वॉचेस आहेत मित्रांनो त्याच्यामधलं त्याचा टीप आहे, काटेचा जे टीप आहे, त्याचा एंड पॉइंट आहे, त्याच्यावरचे पार्टिकल्स काय करतात मित्रांनो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात आणि त्याच्यामध्ये ते टीप जे आहे ते काय करते, सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आणि ते काय करते त्या ठिकाणी सेम स्पीड मध्ये, सेम जे त्यांची स्पीड सेम असते ना, म्हणजे 1 सेकंद 2 सेकंद असं 60 सेकंद झाले परत असते त्याच मोशन मध्ये, म्हणजे 1 ते 2 पर्यंत सेकंद मध्ये तेवढाच स्पीड लागतो, त्याचं 2 ते 3 मध्ये तेवढा स्पीड लागतो ना, म्हणजे त्याची स्पीड जे असते ना त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना, म्हणजे मिनिट हँडची किंवा सेकंड हँडची किंवा आवर हँडची, ते स्पीड जे असते ना रिमेन्स कॉन्स्टंट असते, त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन, ते एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात. ते एक एक्झाम्पल झाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा. किंवा दुसरा एक्झाम्पल जर पाहायला गेलं मित्रांनो, म्हणजे दुसरा एक्झाम्पल काय असेल त्याचा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा, ते फॅनचा, म्हणजे फॅन आपण लास्ट लेक्चरमध्ये रोटेशन मोशन आणि सर्क्युलर मोशन डेफिनेशन देताना फॅनचा एक्झाम्पल घेतला. फॅन घेतला, फॅनची मोमेंट पण स्पीड पण काय असते, एकदा जर बटन ऑन म्हणजे स्विच ऑन केला तर स्पीड त्याची म्हणजे कॉन्स्टंटली स्पीड बढ़ते स्टार्ट होते, स्पीड इन्क्रीज होते आणि एका वेळेला अशी स्पीड असते ती कॉन्स्टंट कंटिन्युअस सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना सेम स्पीड असते, कंटिन्युअस सेम स्पीड. ते एक एक्झाम्पल झाला म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा. ओके, ते 2 एक्झाम्पल आपण पाहिले मित्रांनो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्या ठिकाणी आता दुसरा जर सर्क्युलर मोशनचा दुसरा टाइप पाहायला घेतला तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असेल, सेम डेफिनेशन, जे त्याची विरोधी घेऊन टाका. म्हणजे स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि स्पीड जर कॉन्स्टंट नसेल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झाला. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय झालं, याची डेफिनेशन जर करायला घेतली, ड्युरिंग द सर्क्युलर मोशन, ड्युरिंग इज सर्क्युलर मोशन, if the speed of the particle, if the speed of the particle किंवा बॉडी म्हणा, particle doesn't remain constant, doesn't remain constant, does not remains constant, does not remains constant remains constant, does not remains constant किंवा it changes, स्पीड काय करते, changes, it changes म्हणजे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग असेल, होत असेल, it changes, तर त्याला काय म्हणतात, then it is called as non-uniform motion, it is called non-uniform circular motion, it is called non-uniform शॉर्ट फॉर्म टाकतोय, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर याचा एक्झाम्पल जर पाहायला घेतला, फॅनचाच एक्झाम्पल. आता मित्रांनो एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, हसायची गोष्ट म्हणण्यासाठी, म्हणजे त्याचा एक्झाम्पल देतो मित्रांनो. आता प्रत्येकाच्या घरामध्ये एखादं लहान बाळ असतं मित्रांनो, आमच्या घरात पण एक लहान आहे कार्टून. ते काय करते मित्रांनो, म्हणजे असं जाते फॅनला, फॅनचं बटन त्याला ऑलरेडी ते स्विच बटन माहित आहे, स्विच बटन माहित आहे सगळे. मग ते काय करते, ऑन करते ऑफ करते, ऑन करते ऑफ करते, म्हणजे स्विच ऑन करते ऑफ करते. त्याच्यामुळे स्पीड काय होते, फॅनची स्पीड जी असते ना काय ते इन्क्रीजिंग डिक्रीजिंग होते. म्हणजे एक चालू केला तर ते स्पीड इन्क्रीज व्हायला लागली, परत बंद केला तर स्पीड डिक्रीज व्हायला लागली. हेच काय झालं, एक्झाम्पल झाला म्हणजे फॅनचं रोटेशन जे चालू झाले, सर्क्युलर मोशन परफॉर्म करते फॅन ज्यावेळेस परफॉर्म करते, त्याच्यामध्ये स्पीड जर डिक्रीजिंग इन्क्रीजिंग होत असेल किंवा रिमेन्स कॉन्स्टंट नसेल, चेंजेस होत असेल, तर त्यालाच काय म्हणतात, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे एक्झाम्पल थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, त्याच्यावर तुम्ही समजू शकतो व्हॉट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन पाहिली मित्रांनो. तर त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्याला परत दुसरी गोष्ट पाहिजे, एक व्हिडिओ नाला होता, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया, डायनेमिक्स ऑफ सर्क्युलर मोशनचे काय काय डायनेमिक्स आहेत, त्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो धन्यवाद, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि असेच तुम्ही सपोर्ट करा. तर आपण सिरीज ही कंटिन्यू करूया, आपली कंटिन्यू सिरीज असेल आणि प्रत्येक टॉपिक आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. म्हणजे तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि जे ऑल पर्सनलाइज करा आणि तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्रांनो. जे आता जे काय करायचं काय नाही हे म्हणजे ज्यांना म्हणजे समजतच नसेल की पेपर जवळ आले तर 12th बोर्डचे क्लास 12 बोर्डचे आपलं टार्गेट आहे ना, जर क्लास 12 बोर्डचे पेपर जवळ आहेत काय करायचं हे जर समजत नसेल तर मी तुम्हाला मदत हेल्प करेन त्याच्यामध्ये, तुम्हाला डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. जर तुम्हाला समजत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रांमध्ये ज्यांना ते हे म्हणजे अगदी खरंच त्यांना गरज आहे, हेल्प आहे त्यांची गरज, मदत होईल या व्हिडिओची, तर त्यांना शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच मित्रांनो.